रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। मला असं वाटतं की असं आघाडी पिछाडी आमच्याकडे काय नसते। तुम्हाला बातम्या करायला माझी काही विरोध नाही, पण आघाडी पिछाडी समांतर विषयांतर असं आमच्याकडे काय नाही। आमच्याकडे सगळे मिळून आम्ही नावं ठरवतो आणि त्यामुळे तुम्ही बातम्या जरूर करा, पण आमचा निर्णय एकमताने होईल। सर, काँग्रेसचं राज्यभर आंदोलन सुरू आहे। मुंबईत देखील काँग्रेसने आंदोलन केलं कशावर? ईडीच्या विरोधात। नॅशनल हेराल्डचं प्रकरण आहे, त्यावर काँग्रेस रस्त्यावर उतरणार। मग अशी प्रकरणं करायची कशाला? दुसऱ्या जनतेचे पैसे आणि देणग्या हे वळवणे, ते वळवून कुठेतरी नेणे, हे धंदे करायचे नाहीत। मग आंदोलन करायची वेळ येत नाही। त्यामुळे ज्या व्यवस्था सुचानुरूप आर्थिक व्यवस्था चालवण्यासाठी आहेत, त्याला तोडमरोड करण्याचं हा काम काँग्रेसने केलं, म्हणून त्यांना आंदोलनाला उतरायला लागतं आहे। आंदोलन करण्यापेक्षा त्यांनी कोर्टात जावं, कोर्टात हिंमत असेल तर बाजू मांडावी, त्याच्यावरचा आपला दावा कोर्टासमोर मांडावा, आमच्यावर झालेले आरोप खोटे आहेत असं म्हणावं। यातलं ते काही करत नाहीत। आमच्यावरचे आरोप खोटे आहेत काँग्रेस म्हणायला तयार नाही, कोर्टासमोर जायला हिंमत नाही, दावा दाखल करण्याची क्षमता नाही। आणि हे तीन का नाही? कारण केलेलं पाप आणि गुन्हा खरा आहे हे त्यांनाही माहिती आहे। आपण कोर्टात जा ना। सूडबुद्धीने कसली कारवाई? का अचानक झाली का? नोटीस कधी दिली आहे? माहिती कधी मागवली आहे? जागेची जप्ती कधी झाली? पार्टली। त्यानंतर डॉक्युमेंट्स कधी मागवलेत? या देशामध्ये न्यायव्यवस्था मजबूत आहे, कायदा व्यवस्था आपलं काम करते आहे। या सगळ्या प्रक्रियेत एकदाही आम्ही निर्दोष आहोत, शेनी थलाजीसुद्धा आपण निर्दोष आहोत म्हणायला तयार नाहीत। आम्हाला विक्टिमायझेशन केलं म्हणतात। अरे हे तरी कोर्टात म्हणा। त्यामुळे त्यांच्याकडे कुठलाही आधार नाही। वेगळा म्हणजे मी स्वतः या विषयामध्ये बैठक घेतली, कारण आपल्याला माहिती आहे 10वी आणि 12वीचे निकाल ज्या वेळेला लागतात आणि एकाच वेळेला काही काळापुरता, तो काळ काही मिनिटाचा पण असतो, सर्व्हरवर एकदम ओव्हरलोड होतो। खरं ते सगळं काम त्या बोर्डामार्फत होत असतं। ही जी संगणकीय व्यवस्था आहे तीसुद्धा बोर्ड करत असतं, पण तरी विद्यार्थ्यांना त्रास होत असतो। तो होऊ नये पालकांना, विद्यार्थ्यांना त्रास, म्हणून त्या ठिकाणी याचा रिव्ह्यू संबंधित बोर्डाच्या आणि खात्याच्या अधिकाऱ्यांबरोबर आम्ही घेतला। या ठिकाणी काही अपडेटेशन करण्याची आवश्यकता असते, अपग्रेडेशन करण्याची आवश्यकता असते। असलेल्या सॉफ्टवेअरला त्या ठिकाणी रिव्हॅलिडेट रिफर्शन करण्याची आवश्यकता असते। या संबंधामधली चर्चा आणि निर्देश बोर्ड आणि महाआयटी बसून करावं असे दिलेले आहेत, आणि प्रयत्न हा राहील की आमच्या विद्यार्थ्यांना मानसिक ताण त्यातनं होणार नाही। तो पूर्णपणे बोर्ड करतं। सर, दलित चळवळ आणि पुरोगामी चळवळीतील काही साहित्यिक कलावंतांकडनं एकूणच जो कार्यक्रम झाला सार्वजनिक समाजासाठी, त्या संदर्भात आपण जे विधान केलं त्याचा निषेध करण्यात येतो आणि पत्र व्हायरल करण्यात येतं आहे। त्यामध्ये त्यांचा असा आरोप आहे की नामदेव ढसाळ आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची कुठेतरी तुलना केलेली आहे। आणि माझं भाषण स्वयंस्पष्ट आहे, तुम्हालाही कॉपी देतो। माझ्या विधानावर मी ठाम आहे। दीनदयाळ उपाध्यायजींचे विचार हे समष्टीचे आहेत। नामदेव ढसाळांचा अपमान करण्याचा विषयच येत नाही। मी केला नाही, करणार नाही, करण्याचा प्रश्नच येत नाही। हां, माझ्या भाषणानंतर जर चर्चा होत असेल तर लोकशाहीवर भरोसा ठेवणारा मी आहे, जरूर चर्चा करा। आम्ही इनटॉलरंट नाहीत, त्यामुळे टीका जरूर करा। सगळ्या विचारांनी सामोपचाराने संवाद केला पाहिजे, या विचाराचे आम्ही आहोत, म्हणून आम्ही त्याचं स्वागत करतो। चलो, हा पुरस्कार घोषित करण्यात आम्हाला आनंद होतो आहे। या बरोबरीने
आपण महाराष्ट्र शासनाचा 1993 पासून गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार हा दरवर्षी करत असतो आणि या 93 पासून आपण विविध महत्त्वाच्या व्यक्तींना पुरस्कार दिला आणि ज्याच्यामध्येही एक समिती आपलं काम करत असते, ज्या शासकीय आणि अशासकीय या पद्धतीचे सर्व लोक काम करतात. त्या सगळ्या प्रक्रिया पार करून हा गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 10 लाख मानचिन्ह, मानपत्र, शाल वगैरे असं करून आपण देतो. तो यावर्षी मराठीतील ज्येष्ठ गझल गायक भीमराव पांचाळे यांना गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार आपण त्या ठिकाणी निवड केली आहे आणि त्याची सुद्धा घोषणा करतो आहोत. हे सर्व कार्यक्रम 25 तारखेला NSCI डोम येथे एक विशेष शानदार सोहळा करून आपण करणार आहोत आणि त्याचं निमंत्रण आपल्याला दिलं जाईल. पण आज या पुरस्कारांची घोषणा करणं आवश्यक होतं म्हणून आपण त्या ठिकाणी तातडीने केलेलं आहे. एक दुसरा महत्त्वाचा कार्यक्रम आपल्याला माहिती आहे, देशभरामध्ये आपण संविधानाचा अमृत महोत्सव करतो आहोत. महाराष्ट्र शासनाने ठरवलं आहे मोठ्या प्रमाणात तो करायचा आणि स्वाभाविक आहे 14 तारखेला आपण परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करतो आहोत. काही ठिकाणी आठवडाभर 10 दिवस कार्यक्रम होत असतात. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने यावेळेला आम्ही ठरवलं आहे की या जयंतीनिमित्त संविधानाच्या अमृत महोत्सवाचा एक शानदार कार्यक्रम पहिल्यांदाच त्या ठिकाणी आंबेडकर जयंतीचा गेटवे ऑफ इंडियाला आपण करतो आहोत. 20 तारखेला गेटवे ऑफ इंडियाला सायंकाळी 6:30 वाजता हा कार्यक्रम आहे. ही संगीतमय मानवंदना मराठीतील अनेक कलाकार यामध्ये सहभागी होणार आहेत. सुरेश वाडकर, आदर्श शिंदे, वैशाली सामंत, उर्मिला धनगर, नंदेश उमाप, अवधूत गुप्ते, मिलिंद शिंदे, राजेंद्र कांबळे. कार्यक्रमाचं संचालन सुबोध भावे. अशा स्वरूपाचा कार्यक्रम आकर्षणाचं केंद्र ठरेल. संविधानाची व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर गौरवगीते, काही नाट्य प्रवेश, आकर्षक नृत्य समूह अशा स्वरूपाचा हा कार्यक्रम असेल आणि हा कार्यक्रम सगळ्यांसाठी खुला आहे. त्याच्या सन्मानिका या शिवाजी नाट्य मंदिर, रवींद्र नाट्य मंदिर येथे प्रथम येणाराच प्राधान्य या पद्धतीने देण्यात येणार आहे आणि त्यामुळे हा मोठ्या प्रमाणात गेटवे ऑफ इंडियाला आपल्या बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आणि संविधान त्या ठिकाणी अमृत महोत्सव याचा कार्यक्रम आपण करतो आहोत. धन्यवाद. महाराष्ट्र गवर्नमेंट की तरफ से अवार्ड दिया जाएगा, क्या ये कैटेगरीज है और किस आर्टिस्ट? देखिए, हर साल महाराष्ट्र सरकार वी शांताराम जीवन गौरव पुरस्कार मराठी चित्रपट और उसका उत्कर्ष इसको ध्यान में रखकर जिन्होंने बहुत सालों तक इसमें तपस्या की है, ऐसे मराठी कलाकार को वी शांताराम जीवन गौरव पुरस्कार दिया जाता है, जो 10 लाख रुपया स्मृति चिन्ह, मेडल और बाकी सब है. इस साल ये पुरस्कार वरिष्ठ कलाकार महेश मांजरेकर इनको हम दे रहे हैं. निवड समिति ने उनका चयन भी किया है. उसी साथ साथ और एक मराठी चित्रपट सृष्टि में काम करने वाले
व्यक्ति को विशेष योगदान, वी शांताराम विशेष योगदान, ऐसा पुरस्कार हम देते जो 6 लाख रुपया स्मृति चिन्ह और मेडल रहता है। वो इस साल मुक्ता बर्वे इनको दिया जा रहा है। निवड समिति ने अपना काम उसके बारे में भी पूरा किया है। हिंदी फिल्म इंडस्ट्री भी, उसके योगदान को भी हम महाराष्ट्र सरकार सम्मानित करते हैं। और जिसने अपना बड़ा जीवन इस क्षेत्र में तपस्या की है, ऐसे वरिष्ठ कलाकार को स्वर्गीय राज कपूर जीवन गौरव पुरस्कार, जो 10 लाख रुपया स्मृति चिन्ह, मेडल और मान चिन्ह, मानपत्र दिया जाता है, इस साल में वो श्री अनुपम खेर, इनको ये सम्मान दिया जाएगा, स्वर्गीय राज कपूर जीवन गौरव पुरस्कार। उसी के साथ साथ स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्कार भी हम निवड समिति के चयन के बाद 6 लाख रुपया स्मृति चिन्ह, मान चिन्ह और मेडल, और खुशी होती है कि इस बार ये पुरस्कार काजोल देवगन जी को देने का महाराष्ट्र शासन ने तय किया है। इसी के साथ साथ महाराष्ट्र सरकार की तरफ से 1993 से गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ये दिया जाता है। संगीत क्षेत्र के अच्छे व्यक्ति को सम्मान किया जाता है। वो पुरस्कार 6 लाख रुपया और मान चिन्ह, 10 लाख रुपये, 10 लाख रुपये और मान चिन्ह, इस प्रकार का पुरस्कार रहता है। उसमें भी निवड समिति ने अपना काम पूरा किया और मराठी गज़ल के बहुत ही वरिष्ठ गायक भीमराव पांचाले, उनको ये पुरस्कार दिया जा रहा है। ये सभी कार्यक्रम 25 तारीख को NSCI डोम में एक आकर्षक सांस्कृतिक कार्यक्रम के साथ सम्मानीय व्यक्तियों की उपस्थिति में होगा, उसकी जानकारी आपको मिलेगी। तर आपण आयकॉमॉस म्हणू, या आयकॉमॉस ही जी सल्लागार समिती युनेस्कोला सल्ला देते, त्या स्तरावर प्रश्नोत्तर, पुरावे याचं आदान प्रदान होतं, तेही झालं। त्यानंतर आपण विशेष प्रयत्न करून या क्षेत्रात काम करणाऱ्या काही व्यावसायिक व्यवस्था आहेत की ज्या व्यावसायिक व्यवस्था, जसं एखाद्या न्यायालयामध्ये आपण उत्तम पद्धतीचा काउन्सिल घेतो, तसं जगभरातल्या व्यवस्थांमध्ये युनेस्कोत या विषयामध्ये ज्या व्यावसायिक व्यवस्था आपली बाजू जी भक्कम आहेच ती योग्य पद्धतीने मांडणं हे काम आवश्यक असतं। तो टप्पा आपण पूर्ण केला। त्यानंतर आपल्याला असं जाणवलं किंवा आपल्याला असं वाटलं किंवा आपण योग्य विचार केला आणि आयकॉमॉसच्या काही सल्लागारांना या सगळ्या टप्प्यानंतर परिपूर्णता करण्यासाठी अजूनचा वेळ आपण त्या ठिकाणी मागितला। ॲडिशनल DG युनेस्कोचे हे निर्णय प्रक्रियेतले महत्त्वाचे अधिकारी असतात, त्यांची वेळ आपण मागितली आणि त्यावेळेला मी स्वतः आपले सचिव आणि आपला सल्लागार, जो त्या सल्लागारासमोर बाजू मांडतोय, असे आम्ही त्या ठिकाणी अजूनचं मटेरियल घेऊन गेलो, त्यांना भेटलो। येणाऱ्या 19-20 तारखेला मेच्या स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांची युनेस्कोमध्ये आपण अपॉइंटमेंट फिक्स केली। त्यांचे DG आणि मुख्यमंत्री, मी स्वतः, आपले अधिकारी ही आपण आवश्यक भेट ठरवली। त्यामध्ये ज्या वर्ल्ड युनेस्कोमधल्या 21 राष्ट्रांचे सदस्य हे अंतिम निर्णय करतात, त्या 21 राष्ट्रांच्या सदस्यांना म्हणजे ॲम्बेसेडर्सना, जे वेगवेगळे ॲम्बेसेडर, युनेस्कोमधले ॲम्बेसेडर वेगळे असतात, पण जे राजकीय ॲम्बेसेडर असतात त्यांनासुद्धा याचं अवगत करणं, म्हणून भारत सरकारचे आपण धन्यवाद देतो की माननीय जयशंकर यांनी दिल्लीमध्ये या संबंधात बैठक घेतली
मान्य मुख्यमंत्री आणि आपले अधिकारी त्याला होते. अशा टप्प्याटप्प्याने आपण पुढे जातो आहोत. 20 मे नंतर मग जी काही युनेस्कोची बैठक होईल त्यामध्ये आपण आपला आनंद सोहळा करावा असा निर्णय आपण अपेक्षित आहोत. काम कर रहा है. जो कल तक AI चिल्लाते थे, आज AI पर बोल रहे हैं तो अच्छा है. उसका उपयोग कैसे करना इसके बारे में अभी भी एथिकल निर्णय AI की उपयोगिता के बारे में सरकार ने नहीं लिया है. इसके लिए उसके ऊपर मैं भाष्य नहीं करूँगा. जिस दिन एथिकल यूसेज का उपयोग का निर्णय होगा उस पर हम भाष्य करेंगे. सर, नेशनल एजुकेशन पॉलिसी को लेकर भी कुछ नेताओं का, ऑपोजिशन में कुछ पार्टीज का कहना है कि महाराष्ट्र की फॉर्मेशन मराठी ग्राउंड पे हुई, मराठी भाषा पे. तो इस पॉलिसी के अंदर जबरदस्ती करना लोगों को हिंदी भाषा सीखने कोई किसी की ज़बरदस्ती नहीं है. मातृभाषा में शिक्षा ये व्यवस्था राष्ट्रीय शिक्षा धोरण है और इसके लिए उसी हिसाब से ये राष्ट्रीय शिक्षा धोरण काम कर रहा है. ये भारत के सरकार ने पार्लियामेंट में मंजूर हुआ है. महाराष्ट्र सरकार ने उसका इम्प्लीमेंट तय किया है. मराठी भाषा का सम्मान कहीं पर भी कम नहीं है, उल्टी उसकी व्यवस्था की है. तो जो लोग ना समझ है वो पढ़े और समझकर जानकारी ले. सर, उद्धव ठाकरे ने आरएसएस को भी एक चैलेंज किया है. अभी कौन? उद्धव ठाकरे ने चैलेंज? ये कहा है कि पिछले जितने भी साल आरएसएस को हुए हैं उसमें कभी भी दलित सरसंघ चालक नहीं. अरे भाई मेरा उनको सवाल है, ठाकरे परिवार का छोड़ के पार्टी का अध्यक्ष तो बना के दिखाओ, फिर दूसरों को सवाल करो. और अभी यहाँ पे लिखो मेरा चैलेंज है, उबाटा सेना ठाकरे परिवार छोड़ के किसी को अध्यक्ष बना के दिखाए, फिर दूसरों को सवाल पूछे.